सुरुवात होणार आहे 5 षटकाच्या खेळामधून पहिल्या षटकाला पॉवर प्लेचं हे षटक जे सुरू होत आहे. चला मुसळना संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेयर झाला पाहिजे. आपलं नाव बसवण्यासाठी अन्यथा पेनल्टी लागेल. 2 धावांची नोंद घ्या. तर पहिलं षटक हे पॉवरप्लेचं असते. दुसरं षटक देखील पॉवरप्लेच असेल, परंतु पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर असणार आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. आणि परंतु या स्पर्धेचा नियम म्हणतो प्रथम आपल्याला तुम्हाला जेव्हा सामना जिंकायचा तर तुम्हाला चेस करावं लागेल सामन्यातून धावसंख्या. तर पहिला चूड हाताळा गेला लगेचच. सुरुवात मात्र अगदी 0 होती कारण फलंदाज बाद झाले. तर रुपेश पाटील अगदी स्वस्त्यामध्ये पहिल्या चूडवर बाद होताना आपण पाहतोय. गोलंदाजाचं नाव सांगा जरा पर्यंत. बॉलर्स नेम हर्षद. हर्षद सुरुवात जी केली होती पॉवर प्ले मध्ये पहिल्या चेंडूवर आणि सुरुवात मात्र खूप शानदार म्हणावं लागेल. मुसळणी संघासाठी पहिलं यश मिळून देतात. रुपेश पाटील जर काही चांगला फटकेबाज फलंदाज अगदी बाद केला गेला. तर इथे सुरुवात मात्र होते निश्चितच. पहिल्याच चेंडूवर पहिला सफलता मिळताना बिलोशी संघाला मात्र मोठा आधार असेल कारण ज्या खेळाडूकडून नेहमीच संघाला अगदी अपेक्षा असते खूप चांगल्यापैकी फटकेबाजीची. अशा फलंदाज अगदी पहिल्या चेंडूवर बाद केल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाचा मुकेश पाटील जे देखील चांगली फलंदाजी करणारे फलंदाज आहेत. बघूयात आता आकाशाच्या साथीला त्यांना खेळ करावा लागेल मैदानातून. 5 षटकाचा खेळ असल्यामुळे थोडीशी घाई करून उपयोगाचं नाही. तर कालपर्यंत आपण पाहिलं असेल की बऱ्याच संघांनी सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगला स्कोर ठेवत विकेट टिकवल्या होत्या आणि त्यानंतर आक्रमक भूमिका घेताना फटके मारले होते. पण इथे मात्र अगदी बिलोशी संघ नेहमीच फटकेबाजीला प्राधान्य जास्त देत असतो आणि इथे मात्र चेंडू घेऊन निघतो पाठीमागे. त्यावर फलंदाज बघूयात किती धावा घेतील. 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण केल्यात मुकेशने आणि खातं आपलं उघडतायत. सगळंच आणि देखील खातं उघडलं गेलं ते या दुसऱ्या चेंडूवर. तर 1 गडी बाद 2 अशी सुरुवात होते पहिल्या पॉवरच्या षटकामध्ये जो सामना नुकताच सुरू झाला. यानंतर आपल्याला पुढचा सामना पाहायचा आहे धर्मवीर प्रतिष्ठान आबिडकर आणि दिनकर पाडा संघ. तर दोन्ही संघांनी कृपया तयार राहायचे लगेचच पुढच्या सामन्यासाठी. षटकातून तिसरा चेंडू राईट आर्म देखील मारा थोडंसं गती कमी ठेवली चेंडूवर आणि चांगल्यापैकी नियंत्रित मारा करताना फटकवला मात्र जातो चेंडू की ज्यावर निश्चित मोहीम उमटवली होती चौकारीची आणि 4 धावा येतात या पुढच्या चेंडूवर. तर मुकेश मात्र अगदी पूर्ण तयारी उतरल्यात मैदानात. आपल्या विकेट पहिली गेली याचं त्यांना कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाहीये. त्यांना माहिती की आपल्यासाठी आपण संघासाठी चांगलं काम करत राहिलं पाहिजे आणि हे काम मात्र ते बखूबी करताना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडूमध्येच 6 धावा येतात. 1 गडी बाद होताना सुरुवात झाली होती ती सूरज यांची आणि त्यानंतर षटकातून चौथा चेंडू याचा पुन्हा एकदा गती कमी ठेवताना मात्र चेंडू अगदी ऑन साईडला खेळण्यात क्षेत्ररक्षक जिथे उभे आहेत त्यांच्या हातामध्ये चेंडू जातोय तोपर्यंत डॉट चेंडूची समाप्ती झाली. निश्चितच चांगला इथे मात्र गोलंदाजी होती नाही पाहतोय आपण ती सूरज यांची. तर मुसळणी संघासाठी एक चांगलीशी सुरुवात ते करतायत. भले नाणेफेक त्यांना जिंकताना प्रथम बिलोशी संघाने नाणेफेक जिंकून एक धाडसी निर्णय घेतला आहे की प्रथम आपण बॅटिंग करून मोठी स्कोर उभा करण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे मनसूब असणार आहे. तर बघूया त्याला किती यश येतं आतापर्यंत. पुढचा चेंडू यावेळेस आपण एकदा गती कमी ठेवण्याच्या चेंडूला अगदी अचूक टप्प्यावर जास्त भर ठेवत आहेत गोलंदाज. त्यांना माहिती की फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी असूसलेले आहेत. अशा वेळेस आपण त्यांना थोडंसं रोखायचं तर कमी गती चेंडू टाकून अचूकतेने गोलंदाजी करायची आणि फलंदाजांना पूर्णपणे थोडंसं जखडून ठेवायचं त्यांना रोखून ठेवायचं आणि हा प्रयत्न आतापर्यंत उपयोगी ठरला योग्य ठरला आहे. तर षटकातले 5 चेंडू संपताना षटकातला अंतिम चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका इथे
शतषक चेंडू थांबू शकणार नाही, नक्कीच निघून चाललाय तो सीमा रेषा पार होताना चौकार आणि या षटकामध्ये 2 चौकार आल्यानंतर षटक या अंतिम चेंडूवर संपलं गेलं. तर पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावसंख्या पाहिली तर बिलोशी संघ जाऊन पोहोचले ती 10 वर. SP बिलोशी संघ अतिशय चांगल्यापैकी पण खेळ त्यांचा पाहतोय. मागच्या चढवर त्यांच्या देखील मोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या असतील बिलोशी गावामध्ये आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेत ते उतरलेत. तर त्याच उत्साहाने अशा प्रकारे पहिलं षटक संपलं गेलं. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी राहतोय आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पॉवरप्लेच्या दुसऱ्या षटकाच्या षटकामध्ये आपण 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. तर गोलीत बदल होत आहे. तर नवीन गोलंदाज येतात मैदानात अरुण सारखा एक आणखी एक अनुभवी गोलंदाज की ज्याच्याकडे देखील खूप मोठी क्षमता आहे, खूप चांगल्यापैकी अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावर बघूया कशी सुरुवात इथे करतील या षटकामध्ये. तर दुसऱ्या पॉवरप्लेच्या षटकाला सुरुवात होते. बघूयात कशा प्रकारे गोलंदाज हाताळते. पहिल्या षटकात निश्चितच चांगला मारा केला होता तो सूरज यांनी आणि एक फलंदाज बाद केला होता पहिल्या चेंडूवर. इथे मात्र तो चेंडूला पाठला करताना आकाशाने एक चांगला फटका मारला. कव्हर ड्राईव्ह लाजबाब चेंडू निघून चालायचा सरळ सीमा पार. यावेळी चेंडूचा वापर करताना आणि अगदी ताकद आपली झोकली होती या पूर्णपणे या फटक्यावर कव्हर ड्राईव्ह करताना आणि चेंडू सरळ सीमा पार करताना आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. त्या इथे आकाशाने एक चौकाराने खूप चांगली सुरुवात. त्यानंतर संघाची धावसंख्या आता पोहोचली ती 14 वर 14. एक बाद 14 धावा. अशा प्रकारचं खेळ क्रिकेट नेहमीच प्रेक्षकांना आवडतं. अनेक आपण युट्यूबवर पाहतो सावली क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेट रसिक इथे जोडले गेले. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात या भगवा कडकामध्ये स्वर्गीय आनंदी स्मृती चषकामध्ये. 2023 चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम धर्मवीर प्रतिष्ठान यांनी आपल्यासाठी खास इथे आयोजित केलाय आणि आजचा हा 4था दिवसामध्ये आपण हे खेळ जे पाहतोय. आज देखील वाडा तालुक्यातील अतिशय नामवंत संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तर त्यांच्यात चालली ही चुरशीच्या लढती. त्यातील हा सामना आपण सध्या पाहतोय तो 2 संघामध्ये. SP बिलोशी त्यांच्या विपक्षात मात्र गावदेवी मुसारणे अशी ही चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आणि आतापर्यंत पाहिलं तर या दुसऱ्या षटकातला एक चेंडूचा खेळ संपला गेला आहे. त्यानंतर षटकातला दुसऱ्या चेंडूसाठी अरुण सारखा गोलंदाज. इथे पुन्हा एकदा तीच पद्धत वापरली जाते. पुन्हा एकदा चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर पडता बेट मिळाला तर पुरेपूर फायदा उचलता नंतर बॉडी बॅलन्स साधला आणि चेंडूला कव्हर ड्राईव्ह करताना पुन्हा एकदा दुसरा चौकार पाहतोय. त्याचं एरियामधून जाताना त्या आकाशाच्या बॅटमधून चांगली ही फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी खूप चांगल्यापैकी ते खेळ करतायत संघासाठी. कारण रुपेश पाजानंतर कुठलाही प्रकारचा परिणाम होऊ दिला खेळावर आणि दोन्ही फलंदाज चांगल्या मूडमध्ये खेळतात मैदानातून. आतापर्यंत प्रत्येकी 2-2 चौकार मारले दोन्ही फलंदाजांनी आणि संघाची धावसंख्या वाढवत नेली आतापर्यंतच्या खेळामध्ये ती 18 वर. तर एक गडी बाद 18 धावा. इथे मुसारणे संघाला देखील या संघाच्या विरोधात एक वेगळं धोरण राखावं लागेल. चांगल्यापैकी इथे गोलंदाजी करत असताना विकेटवर धावा थांबवाव्या लागतील तरच आपण या संघाला रोखू शकाल. परंतु अरुण यांच्यात पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्या. त्यानंतर षटकातला पॉवर प्ले मधून तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. इथे मात्र थोडासा लोअर फुल टच होता. गोलंदाजांनी बघितलं, हेरलं, लगेच चेंडू अगदी हळूहळूपणे चॉप केला आणि केवळ एक धाव मिळते कारण चेंडू पॉईंटला अडवतोय. या दरम्यान धावसंख्या देखील 1 ने वाढताना जाऊ पोचलेली फलकावरती 19 वर 19. तर सकाळच्या सत्रात पाहिलं असं थोडंसं दुःख होतं. थोडीशी हवा देखील वाहत होती, ती थोडीशी थांबली गेली आहे. दुपारच्या सत्रात कुठे नक्कीच इथे चांगल्यापैकी मात्र हवेचा जो परिणाम पाहतो हवा थांबल्यानंतर खेळात देखील थोडीशी का होईना रंगत येऊ शकेल. चांगले बॅट्समन बॅटिंग करू शकतात या प्रसंगामध्ये या वातावरणामध्ये आणि आतापर्यंत तरी नक्की चांगली दाखवलेली बॅटिंग आपण सध्या पाहतोय ती SP बिलोशी संघाकडून या 2 फलंदाजांकडून. तर षटकातून अरुण यांचा 4था चेंडू. यायचा फलंदाज थोडासा स्मॅश पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. मुकेशने चांगला फटकावला चेंडू परतो चेंडू आता थांबवला जातोय. तो शॉट एक्स्ट्रा कव्हरला तोपर्यंत एक सिंगल धाव. तर चांगल्यापैकी आता गोलंदाजी करतायत ते गोलंदाज. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकारल्यानंतर पुढचे मात्र 2 चेंडू त्यांनी खूप चांगले टाकल्यात आणि धावसंख्या रोखण्यात थोडंसं यश आलंय कारण एक धाव आली. पुढच्या 2 चेंडूवर धावसंख्या पोहोचली ती 20 वर 20. षटकातला 5वा चेंडू. इथे मात्र बॅटचे एज आणि इथे झेल सुटलाय. चांगला प्रयत्न यावेळेस केला होता गोलंदाजांनी परंतु फलंदाजांच्या बॅटला कुठेतरी स्पर्श करून चेंडू एस्टेनच्या हातामध्ये बिसवत होता. अशा वेळेस अटत असताना झेल सुटला आणि एक जीवदान लागते. जीवदानाचा बघूयात कशा प्रकारचे फायदा उचलतील आकाश सारखा एक तडाखेबंद फलंदाज की जो सामन्याची कशी परिस्थिती असू दे फटके मोठे मारण्यामध्ये महारत ठेवतो, लक्ष ठेवतो आणि अशा वेळेस या षटकातले 5 चेंडू संपले गेले. षटकात अंतिम चेंडू खेळ बाकी इथे. तर अंतिम चेंडूचा खेळ बाकी या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 10 धावा खर्च झाल्यात. पहिल्या षटकात देखील 10 धावा खर्च झाल्या त्या 7 चेंडूवर. इथे मात्र 5 चेंडू संपलेत आणि षटकातला आता अंतिम चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. पॉवर प्ले इथे संपणार आहे.
ते दुसऱ्या षटकाचं आणि त्यानंतर तिसऱ्या षटकावर सुरुवात होईल. परंतु तोपर्यंत एक चांगली सुरुवात इथे केली गेली आहे. सुरुवात खरं म्हणजे म्हटले तर मुसाने सगळं चांगली केली होती, कारण पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट घेतला होता. गेम जरा फास्ट झाला पाहिजे, फार वेळ जातोय मधल्या काळामध्ये आणि 20-25 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आहे. कारण पहिल्या 20 मिनिटात जर तुम्ही 4 षटकं उरकले नाही तर 5व्या षटकात तुमचा जो खेळाडू आहे सर्कलच्या बाहेरचा तो आतमध्ये आणला जाईल पहिल्या मिनिटामध्ये. आणि इथे पुन्हा एकदा चांगला फटका, कव्हर ड्राईव्ह मात्र अगदी हुकूमत आहे या खेळाडूची. आणि तिसरा चौकार आपण पाहतो याच एरियामधून मारताना मुकेश यांच्या सोबत आपण पाहतोय ते आकाश निस्तुंगला चांगला फटका मारलाय आणि षटक इथे संपून टाकलाय. ते दुसरं तर 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर 24 लागले फलकावर, 12च्या गतीने 24 धावा फलकावर लागल्यात. निश्चितच पॉवर प्ले सक्सेस झाला म्हणा गेल तो SP बिलोशी संघासाठी. बॉलर कोण आहे? साई साई बरेच लक्षात येत नाही. तर नवीन गोलंदाज पाहतोय मैदानात येताना ते अक्षय ज्यांच्या ती चेंडू सोपवला जातोय तो मुसरणी संघाकडून त्यांच्या संघ नायकांकडून बघूयात. आपला विश्वास त्यांना इथे सार्थ दाखवावा लागेल, करावा लागेल. आतापर्यंत पाहिलं तर निश्चितच 12च्या गतीने धावा फलकावर लागल्यात. त्या एक गडी बाद 24 धावा. त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये ती मुसरणी संघाकडून या गोलंदाजची. 5 षटकांचा आपण हा खेळ पाहतोय. इथे मात्र अगदी मुकेशने अगदी आपला खास फटडीतला फटका मारला, रिव्हर्स स्वीप खेळताना अगदी स्विच हिट केला गेला आणि त्यावर सरळ नाही तो चौकार. तर 4 धावा येतात लगेचच या पहिल्या सुरुवातीलाच. पहिल्या चेंडूवर अक्षय जी सुरुवात करतोय त्यांचं मात्र स्वागत आपण ते चौकारने केलं आणि सगळ्याची धावसंख्या नेली ती 28 वर 28. मुकेश यांनी आतापर्यंत 3 चौकार मारलेत. चांगली इनिंग साकारताना आपण पाहतोय त्यांना ती 15 धावांची. आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय ते आकाश देखील चांगला खेळ करताना 3 चौकार त्याने ठोकलेत. तर दरम्यातला हा पुढचा चेंडू या षटकातून दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर अक्षय राईट आर्म वर विकेट मारा. आणि इथे मात्र घुटनाट एक अशा प्रकारचा फटका पाहायला मिळतो. चेंडू निघून झाला तो लॉंग लेग वरून सीमा रेषेपार. आणखी एक चौकार लगातार बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर अक्षय किंवा जी गोलंदाजी आपण पाहतो सध्या अवकाशी लागोपाठ 2 चौकार मारले होते मगाच्या षटकात देखील अरुण यांच्या तशा प्रकारची मात्र आता पण 2 चौकार लगातार मारले गेले आहेत. आणि इथे मात्र मुकेश किंवा आकाश असतील हे दोन्ही फलंदाज मात्र कुठली दाद घेत नाही ते गोलंदाजचे आणि चांगल्यापैकी खेळी साकारताना संघाला नेत आहेत पुढे. ते धावसंख्या आतापर्यंत एक गडी बाद 32 वर जाऊन पोहोचलेली. तर कुठेतरी धावा रोखण्याच्या दृष्टीने तर फिल्डिंगमध्ये किंवा गोलंदाजीमध्ये थोडंसं देखील चांगल्यापैकी इथे बदल करावा लागेल. एक वेगळ्या अप्रोचने इथे गोलंदाजी करायला गेला ते गोलंदाजांना. आतापर्यंत 2 चांगले फटके आलेत आणि त्यानंतर मुकेशनं कशाप्रकारे थांबवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे तो गोलंदाजा. तर षटकातून तिसऱ्या षटकातला टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपली जागा बनवताना चेंडू पुन्हा एकदा फटकवला गेला. तिथे खाली मोकळा क्षेत्र पाहिलाय आणि त्यावर यास मात्र षटकार जातो की बघायचं आणि उत्तुंग षटकार. तर मुकेश अगदी छोट्या उंचीचे खेळाडू आहेत. त्याचं निश्चितच लक्ष विचलित झाले बॉलिंग करताना आणि याचा फायदा फलंदाज उचलताना पुन्हा एकदा फ्रंटफूट वाले आणि शिवला पुन्हा एकदा त्याच दिशेने यावी चेंडू सीमा रेषा पार होतोय तो आणखी एक चौकार. तर इथे सूरज मात्र खुश असतील. आपला गावचा संघ अगदी चांगला बॅटिंग इथे करतोय आणि मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय संघाला. कारण मुकेश असू द्यात किंवा आकाश असू द्यात दोन्ही फलंदाज फटकेबाज फलंदाज संघाचे आणि धावा जिथे जिथे मिळतील तो घेण्याचा प्रयत्न चाललाय मैदानातून. कारण पहिला फलंदाज 0 वर बाद झाला होता रुपेश आणि त्यांना असं वाटलं की आता संघ अडचणीत येऊ शकेल, परंतु ही अडचण मात्र दूर करताना हे दोन्ही फलंदाज अगदी आक्रमक वृत्तीने खेळतायत संघासाठी आणि धावसंख्या पाहता पाहता जाऊन पोहोचले फलकावरती 42 वर 42. पुन्हा एकदा फटकवण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूचा अंदाज घेत आला होता आणि चेंडू तिथेच घरगळतोय. तर एक पहिला चेंडू डॉट म्हणता येईल की बऱ्याच वेळानंतर इथे डॉट पाहायला मिळाला आणि आतापर्यंत चौकार षटकारच बसत होते सामन्यामधून आणि धावांचा ओघ मात्र येत होता. तो थोडी थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज करावा लागेल आणि अक्षय हा मात्र
पाचवा चेंडू खूप चांगला टाकला आहे. त्यानंतर षटकातला अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. तर हे थोडंसं खर्चिलं षटक आपण पाहतोय. 3 चौकार आले, 1 षटकार आला आहे आणि तो नुकताच एक डॉट चेंडू आला. तर षटकातला अंतिम चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर मुकेश यांचा जर इथे खेळ पाहिला तर आतापर्यंत त्यांनी 4 चौकार ठोकलेत, 5 चौकार ठोकलेत आणि 1 षटकार ठोकलाय. पुढचा चेंडू देखील आसमानी टोला मारला. तो बघूया चेंडू कुठे पडेल आणि कुठे जाईल. चेंडूने मात्र थोडंसं वळण घेतलं आणि चेंडू मात्र निघून गेला. तो सीमा रेषा पार होताना फाईन लेगवर चौकार. तर या षटक अतिशय महागडं ठरलं. या षटकात तब्बल 4 चौकार आले, 1 षटकार आला आणि त्यामुळे खर्चिलं षटक पाहायला मिळालं. तर 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर जाऊ पद्धती 46 वर 46. तर अगदी 12 चेंडूमध्ये तर 33 धावांची भरदार खेळी आपण पाहतो मुकेशांची आणि त्यानंतर संघाला त्यांनी चांगल्या स्थितीत नेलेला आतापर्यंत पाहिलं तर 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 धावा. तर त्यानंतर नवीन षटकाला सुरुवात होता आपण पाहतो कॅप्टन येतात मैदानात गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकासाठी आणि आता सामना करतील ते मुकेश ज्यांचा मी इथे उल्लेख आकाश सामना करतील कारण उल्लेख जो मगाशी केला होता मुकेश यांचा चांगला त्यांनी खेळ केलाय. आकाश देखील एक चांगली खेळ करताना आपण पाहतोय आतापर्यंत त्यांनी देखील 3 चौकार मारले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर त्यांनी 1 धाव घेताना सुरुवात इथे केली. पुन्हा एकदा आपल्या स्ट्राईकवर आणतात मुकेश यांना जे खेळतात वैयक्तिक खेळामध्ये ते 33 धावावर. तर संघाची धावसंख्या पोहोचली ती 47 तर अशा वेळेस एक वातावरण चांगलं पाहायला मिळते या स्पर्धेतून कारण या चांगल्या वातावरणामधून आपण ही स्पर्धा जी पाहतोय आज चौथा दिवस आहे. उद्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेला खूप रंगत येणार आहे कारण उद्या आपल्याकडे बँड पथकचा जात असेल परंतु उद्याचे जे खेळाडू जर पाहिले तर अगदी टोलेजंग फटकेबाजी करणारे चांगल्यापैकी गोलंदाजी करणारे आणि विशेषतः टेनिस विश्वातले अनेक चमकते सितारे पाहायला मिळतील. अगदी उद्या भावेश पवार सुद्धा इथे येणार आहे त्या स्पर्धेमधून. प्रथमेश ठाकरे असतील, त्याचबरोबर विश्वनाथ जाधव असतील, उस्मान पटेल असतील आणि गौतमी पाटील सुद्धा येणार आहेत खास प्रमुख मान्यवर पाहुण्या म्हणून. तर दरम्यानला हा पुढचा चेंडू. तर या दरम्यान चेंडू मात्र निश्चितच चांगला म्हणावा लागेल. अप्रतिम चेंडू हाताळला गेला कारण सध्याचा तर निश्चितच जी षटकांचा विचार जर केला एकंदरीत तर आतापर्यंत पहिल्या षटकात 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा अशी धावांचा आलेख मात्र वाढत गेला. प्रत्येक षटकामध्ये धावा वाढत गेल्या आणि त्यामुळेच आपण एक धावांचा डोंगर पाहतोय सध्या आपण. तो बिलोशी संघाचा धावसंख्या 47 फलकावं लागलेली. 2 चेंडू या षटकात देखील संपलेत. साईंच्या षटकातला तिसरा चेंडू आणि स्टेप आउट झालेला यावेळेस चांगल्यापैकी चेंडू फटकवला होता. इकडे शतोषक डीपला चेंडूला थांबवत आहेत अरुण आणि तो परत फेक होतीये. तत्पूर्वीच इथे मात्र 1 धाव आली आणि 1 धाव घेत असताना धावसंख्या पोहोचते फलकावरती 48 म्हणजे काल आपण जर स्कोर पाहिला असेल तर काल सर्वाधिक धावा केल्या होत्या एका संघाने 86 धावा. तो या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळ राहिला होता, स्कोर राहिला होता आणि 2 जी 50 लागल्या होत्या पहिल्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी एक 50 पाहिला होता की ज्यावर 51 धावा हायस्ट स्कोर होता. त्यानंतर कालची 50 होती एक आणखी ती 50 धावांची. परंतु आज पाहायचं अशा प्रकारचे 50 कुठल्याही खेळाडूने लावला नाही. परंतु आज संधी येते ते मुकेशांना. दरम्यानला पुढचा चेंडूवर एक फलंदाज 1 धाव घेऊन पुन्हा एकदा संतुष्ट आहेत आकाश. 1 धावेने धावसंख्या पोहोचली फलकावर ते 49 धावा. कारण एका बाजूला आपण पाहतोय मुकेश एक चांगला खेळ करताना आपण पाहतोय सध्या त्यांना एक संधी आहे या स्पर्धेतून अर्धशतक लगावण्याची. परंतु या षटकातले चेंडू संपल्यात आतापर्यंत 4. खूप चांगली गोली या षटकात पाहायला मिळते आहे. आता धावांचा ओघ होत होता परंतु आता एक मोठ्या फटकेची आवश्यकता असेल संघाला धावांचा पुन्हा एकदा गती वाढवण्यासाठी. परंतु हे 4 चेंडू अप्रतिम हाताळले गेलेत. 5 का 4 तू लिहिलंच नाही पटापट काय 4 झालेत. 4 चेंडू संपले गेलेत. आमचे स्कोरर आहेत तिथे त्याचबरोबर सावली क्रिएशनचे देखील आपण इथे ऑपरेटर पाहतोय आणि हा 5वा चेंडू हाताळला इथे मात्र आपल्या फुटवरचा वापर केला तो चेंडू अडवला गेला आहे आणि त्यावर निश्चितच आणखी एक चांगला फटका मात्र थांबवला गेला. एकच धाबेचं रूपांतर झालं. 1 धाबेने निश्चितच धावसंख्या 50 ही पूर्ण होती फलकावर. 50 धावा लागल्या गेल्यात. त्या बिलोशी संघाच्या प्रथम बॅटिंग करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर हा निर्णय मात्र योग्य ठरला आहे तो या दोन्ही फलंदाजांनी. आणि त्यानंतर या षटकातला अजून एक चेंडू दाखल बाकी आहे. तर मुसरणी संघाकडून चांगलं षटक टाकतात साई आणि या अंतिम चेंडूवर एक चांगला फटका पूर्ण चांगला क्षेत्ररक्षण आणि एकच धाव असेल इथे
अशा प्रकारे षटक मात्र संपलं गेलं. खूप सुंदर षटक संपलं गेलं की जो धावांचा ओघ होता तो थांबला. या दोन्ही फलंदाज अगदी चांगल्यापैकी खेळत असताना धावसंख्या आता 51 लागली फलकावर 4 षटकं संपताना. बॉलर कोण आहे? तर अंतिम षटकासाठी मात्र 5वा गोलंदाज वापरतात ते ऋषी आणि तर निश्चितच एक चांगली स्कोर व्हायला. आता बघूया अंतिम षटकामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी तर होईल, कारण अंतिम षटक आहे आणि आकाश आणि आता मुकेश हे दोन फलंदाज फटकेबाज फलंदाज मात्र अगदी पायरून उभे आहेत मैदानात. 35 धावांवर खेळत आहेत ते मुकेश, ज्यांना अर्धशतक लावण्याची चांगली संधी आहे. एखादी जर धाव देऊन स्ट्राईक त्यांना दिली तर निश्चित चौकार षटकात ते ठोकू शकतात. परंतु आकाश देखील तेवढेच ताकदीचे फटकेबाज फलंदाज आहेत आणि आतापर्यंत 3 चौकार त्यांनी ठोकलेत आपल्या वैयक्तिक खेळामध्ये. 15 धावांची त्यांची देखील खेळी पाहतो आपण. इथे मात्र स्लोवरने सुरुवात करतायत वृक्षी यासारखा गोलंदाज अगदी माइंड गेम करतायत. त्यांना माहिती की अंतिम षटकात फलंदाज मोठे फटके मारण्यासाठी आतुर आहेत आणि अशा वेळेस त्यांना थोडंसं कुठेतरी रोखण्याच्या दृष्टीने त्यांनी सुरुवात मात्र केलेली ती एका चांगल्या चेंडूने. तर डॉट चेंडू जातोय षटकात धावसंख्या 30 थांबवली गेली. ती फलकावर आतापर्यंत 51 धावा. असं वाटलं की धावसंख्या फार पुढे जाईल, परंतु ह्या मागच्या षटकातून कुठेतरी कंट्रोल केला गेला साह्याने आणि अप्रतिम चेंडू टाकताना मात्र फक्त 5 धावा दिल्या त्या षटकामध्ये. त्यामुळे आता अंतिम षटकात देखील तोच प्रभाव दिसतोय या षटकातला. तो ऋषी यांचा देखील त्यांच्याच पावला बॉल ठेवताना एक चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. तर अजूनही 5 चेंडू बाकी राहिल्या षटकातून बॅटिंग करण्यासाठी बिलोशी संघाला. इथे मात्र आखूड टेपेचा चेंडू आणि ती परिणाम सरळ चेंडू सीमा पार षटकार, उत्तुंग ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय तो सीमा ऋषीची सपर षटकार उत्तुंग. थँक्यू. धावसंख्या पोहोचली ती 57-57. पाहता पाहता बऱ्यापैकी स्कोर एक फायटिंग मॅच नक्कीच होणार आहे पुढे. तर या षटकातून पुढचा चेंडू या थोडासा वेगाने टाकला पडतो. अगदी इनसाइड चेंडू खेळत अगदी जबरदस्त फटका. अगदी खास खेळ पद्धतीने आपण पाहतो की आकाश यांनी आतापर्यंत जे चौकार मारलेत ते त्या एरियामधून त्यांचं कारण ऑन साईड ऑफ साईड त्यांची खूप मजबूत आहे आणि ताकदवर फटके ते मारत असतात. याच बाजूने देखील नुकता एक आणखी चौकार मारलाय तो या सामन्यातला चौथा चौकार म्हणावा लागेल त्याच्या बॅटमधला आणि संघाची धावसंख्या त्यामध्ये पोहोचते फलकावरती 61-61. एक गडी बाद 61 धावा म्हणजे 61 धावांची पार्टनरशिप या स्पर्धेतली सर्वाधिक मोठी भागीदारी आपण पाहतोय ती याच मैदानातून होताना आता या सामन्यामध्ये. तर कुठल्याच प्रकारची आपण भागीदारी एवढी मोठी पाहिली नव्हती ती का गेल्या 3 दिवसामध्ये. पहिल्या 4 दिवसामध्ये म्हणजे आजचा चौथा दिवस आहे आणि कुठल्याही विकेटसाठी एवढी मोठी भागीदारी आज प्रथमच होतीये ती या सामन्यामधून, कारण 0वर पहिला गडी बांधल्यानंतर हे दोन्ही फलंदाज अजूनही खेळत आहेत. तर षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र चेंडूला अगदी पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 24 चेंडूवर नजर ठेवून आहेत आणि 2 क्षेत्ररक्षक मात्र झेल सुटलाय बघा. असं वाटलं की झेल होईल, लक्ष नव्हतं त्यांचं पूर्णपणे, त्यामुळे 2 धावा अगदी घेणं सोपं झालं आहे. तर मुसाळणा संघाचा या सामन्यात तेवढंच काही कामगिरी चांगली दिसली नाही आतापर्यंतच्या खेळामध्ये आणि त्यामुळेच त्याचा फायदा मात्र बिलोशी संघाने आतापर्यंत उचलला आहे. तर आणखी 2 धावा पाडताना धावसंख्या पोहोचवली फलकावरती 63-63. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आता बॅटिंग करण्यासाठी. तर ऋषी षटकातला 5वा चेंडू पुनश्च इथे सामना करतील आकाश. इथे मात्र स्विंग अँड बेस टप्पा अगदी हवा चेंडू टाकला होता पण तो दिशा थोडीशी भटकतायत आणि त्यामुळे वाईडचा पंचाचा इशारा आला. तर एक वाईडने धावसंख्यात 1ने वाढताना जाऊन पोहोचली ती धाव फलकावर 1 बाद 64-64. निश्चितच या सामन्यातून पहिला चेंडू अतिरिक्त हाताला गेला असं म्हणावं लागेल. मुसानी संघाने देखील एक चांगली डिसिप्लिन मारा केला होता आतापर्यंत, परत एक चुकी करून बसलेत गोलंदाज आणि ती चुकी सुधारावी लागली या षटकातील पुढच्या चेंडूवर. इथे मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, जेव्हा आखूड चेंडू मिळतो त्यावेळेस मात्र आकाश ही संधी सोडत नाही. तर यायचं पुन्हा एकदा आसमान दाखवले चेंडूला आणि सरळ सीमे पार तर अगदी हवेच्या विरोधात मात्र हा षटकार पाहायला मिळाला आणि त्यात षटकातला अंतिम चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचले 70वर 70 बॉल पोहोचला आणि त्यामध्ये मोठी मारली की षटकारच जातो.
लगातार सिक्स पडतो. इथे मात्र चेंडू नक्कीच थांबवला जातो डीप मिड विकेटला आणि चेंडूवर निश्चितच 2 धावांनी संघाची इथं खेळ संपला गेला, कारण 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढली गेली. ती धावफलकावर 72 धावा 72 आणि विजयासाठी लक्ष असेल ते 30 चेंडूमध्ये 73 धावांचं. तर भलं मोठं आव्हान असेल ते सामन्याच्या इथे जिंकण्यासाठी. ते अर्थातच गावदेवी मुसळणे संघाला आणि यानंतर धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर वर्सेस दिनकर पाडा आपण ही टॉस करतोय. तर सूरज पडील आपण पुन्हा एकदा टॉस लॉसमध्ये जावं. कॅप्टन दोन्ही कॅप्टन. चला आपण यायचं लगेच टॉससाठी. आजच्या दिवसातला हा चौथा सामना पहिल्या फेरीतला असेल. दिनकर पाडा संघ आणि त्याचबरोबर धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर अशी लढत आपल्या भेटीला येणार पुढे. तर या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल तर आकाशाने जे फटकेबाजी केली 36 धावांची नॉटआउट खेळ केली, त्यांच्या साथीला मुकेश देखील 35 धावांवर नॉटआउट राहिले आहे. आणि या दोन खेळाडूंच्या चांगल्या फटकेबाजीने मात्र संघाची धावसंख्या नेली. ती धाव फलकावर बरोबर 72 धावा फलका लागला आणि 73 धावा करून सामना जिंकायचा आहे. भलं मोठं आव्हान असणार आहे सामन्यातून ते संघापुढे. SP बिलोसी आणि टॉस होतोय दिनकर पाडा विरुद्ध धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर. नेक्स्ट मॅच आंबेडकर विरुद्ध पाहताय दिनकर पाडा. धर्मवीर प्रतिष्ठान विरुद्ध दिनकर पाडा या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी केली जात आहे. तर अश्विन यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. अश्विन कप्तान आहे, कॅप्टन अश्विन. तर नाणेफेक या ठिकाणी निखिल पाटील या ठिकाणी करतायत. दिनकर पाडा विरुद्ध धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर. नेक्स्ट मॅच भगवा करंडक टॉस विन. दिनकर पाडा टीमनं टॉस जिंकलेला आहे. आपण टॉस जिंकलेला आहे, काय स्वीकारणार या मॅच मध्ये? क्षेत्ररक्षण. मैदान, आयोजन, ट्रॉफीज याबद्दल तुला काय वाटतं? मैदान तर खूप छान आहे आणि ट्रॉफ्या आंबेडकर इथे खूप छान असतात. आम्हाला इथे खेळण्यास संधी दिली त्याबद्दल आंबेडकर संघाचे आम्ही हार्दिक स्वागत. फिल्डिंग करताना कुठपर्यंत रोखाल? 5 ओव्हरची मॅच आहे, स्ट्रॅटेजिक वेगळी आणि पहिल्यांदा WCAनं पहिली स्पर्धा आहे आणि इथूनच 5 ओव्हरच्या मॅचेस चालू केलेल्या आहेत. 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 50-55 प्लस रोखण्या प्रयत्नांचा नक्कीच असेल. आपलं नाव काय आणि आपण कधीपासून धर्मवीर प्रतिष्ठानमध्ये खेळत आहेत? गेले 2 वर्ष झाले खेळतोय. अगदी 2 वर्षामध्ये कॅप्टनशिप तुमच्याकडे येत आहे. बॅटिंग येते, टॉस हरलेला आहात, काय टीमनं काय करावं? 60-65 पर्यंत धावा मारण्याचा प्रयत्न करू. 65 पर्यंत म्हणजे अटॅकिंग बॅटिंग केली पाहिजे. त्यामध्ये तुमचा रोल आज काय असेल? फिल्डिंग असेल मॅचमध्ये, बॅटिंग की बॉलिंग? बॅटिंग. बॅटिंग. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन. अँड ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. तर नक्कीच कॅप्टनने चांगले विश्वासाने मात्र काही गोष्टी सांगितल्यात. बघू प्रत्यक्ष मैदानात काय असतील आंबेडकर संघाकडे जे प्लॅनिंग असेल ते. परंतु आपण जाऊयात थेट मैदानात, कारण लक्ष मोठं आहे. तर लक्षाचा पिछा करण्यासाठी देखील ध्येय मोठं ठेवावं लागेल. ते इथे मुसळणे संघाला, कारण 73 धावा करायच्या तिथे सामन्यात जिंकण्यासाठी. आणि सलामीचे 2 फलंदाज ऋषी आणि त्यांच्या साथीला मात्र साई ही जोडी मैदानात दाखल झालेली. सुरुवात इथे होणारे PH पाटील यांच्या गोलंदाजीला. तर भलं मोठं आव्हान आहे आणि बघूया आव्हान कशाप्रकारे पेलला जाईल ते मुसळणे संघाकडून. पहिल्या पापलेच्या षटकात तुम्हाला जर सामन्यात चांगलं काही करून दाखवायचं तर पहिल्या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल सुरुवातीलाच. आणि पहिला चेंडूला फुल टॉस देताना फुल टॉसवर चांगला खरपूस समाचार घेताना चेंडूला 1 बाउन्स सरळ सीमा पार रेषा दाखवली आहे, ती चौकाराची आणि 4 धावा. चांगली सुरुवात. आपण जर तो दोन्ही संघांचा तुलनात्मक विचार केला तर पहिल्या चेंडूवर रुपेश या फलंदाजाला बाद केलं होतं. ते बिलोशी संघाची बॅटिंग सुरू असताना सुरुवातीला, परंतु इथे मात्र पहिल्या चेंडूवर चौकारायला आहे आणि त्या दृष्टीने नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल ती इथे केली जाते ती मुसळणे संघाकडून. तर बिनबाद 4 अशी सुरुवात पाहतो आपण. डावखुऱ्याचा फलंदाज ऋषी यांनी
दमखम आपला दाखवला पहिल्या चेंडूवर की आम्हाला अशा प्रकारची फटकेबाजी इथे करायची आहे, पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग करायची आहे आणि पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा आहे. तर प्रियेश सारखा एका अनुभवी गोलंदाज आहे, अनेक वर्ष त्यांनी खूप चांगलं क्रिकेटमध्ये आपली घालवलेत आणि निश्चित अनुभवाचा जोरावर ते चांगली गोलंदाजी करू शकतील. परंतु पुढच्या चेंडूवर देखील हमला आणि आणखी एक चेंडूला मात्र आसमान दाखवलं जातं. यावेळेस सीमारेषेबाहेर षटकार. बुद्धीचा वापर करून थोडीशी हवा येते पण ती कमी आहे, ती खेळायला पोषक आहे चांगल्यापैकी. परंतु चेंडूला जर लांब न्यायचं असेल बाउंड्रीच्या बाहेर तर आपली ताकद दाखवावी लागेल, मिडल चेंडू करावं लागेल, बरोबर टायमिंग साधावं लागेल. ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या असतात खेळामध्ये आणि त्यात मात्र साधल्यात आतापर्यंत ऋषी यांनी या 2 चेंडूवर. षटकातला पुढचा चेंडू याचा चेंडू थोडासा लगेचच ऑफस्टेला ठेवला. अगदी गोलंदाज चांगला मात्र आपला वापर करतायत आपल्या बुद्धीचा आणि चेंडूला लगेच त्यांनी ऑफस्टिकला ठेवला गेला की फलंदाजांना माहिती आहे की हा गोलंदाज कुठेतरी आपली गोष्ट दाखवली आपल्याला आणि ती दाखवली. लगेच डॉट चेंडू टाकला गेला आहे. तर 3 चेंडू संपले, धावसंख्या 10. इथे मात्र 5 पहिल्या चेंडू अगदी यॉर्कर लेनचा होता, अगदी स्टंपच्या मिडल केला होता चेंडू, परंतु त्यावर फलंदाजांनी लगेचच उत्तर दिलं आहे चांगल्या चेंडूला चॉप करताना आणि एक धाव घेत संतुष्ट आहेत. धावसंख्या 1 ने पोहोचली फलकावरती 11वर. आता सामना करायचा तो साई यांना, कारण एक उजवा फलंदाज एक डावखुरा फलंदाज हे कॉम्बिनेशन आपण पाहतो या मैदानातून. मुचाणी संघाची सुरुवात होताना सलामीवीर म्हणून काम करतात, परंतु पॉवर प्ले असल्याकारणे निश्चितच फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतील ते बिलोशी संघाला. तर सामना करण्यासाठी आता साई असतील जे ज्या षटकात खेळतील. तो 5वा चेंडू प्रियेश पाटील यांचा. तर आत्तापर्यंत धावसंख्या पहिली तर 1 गडी बाद 11 धाव लागले फलकावर. 73 धावा करायचे आहेत म्हणजे मोठं लक्ष आहे, तर फटकेबाजी मोठी करावी लागेल. पुढच्या चेंडूला तिथे क्षेत्ररक्षक रुपेश चेंडू अडवत आहेत, तोपर्यंत एक सिंगल धाव साईने आपलं खातं उघडलं आहे आणि संघाची धावसंख्या नेली ती आता 12वर. तर जवळपास 14 किंवा 15 धावा प्रत्येक षटक आल्या पाहिजे तरच लक्ष गाठता येईल. जवळपास मी म्हणेन 15 धावा तर आल्याच पाहिजेत तरच लक्ष गाठता येईल ते 73 धावांचं. आणि पुढचा चेंडू खूप चांगला फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकांच्या बीट करण्याचा प्रयत्न करतो. याचा प्रियेश यांच्या चेंडूवर चेंडू थांबवला होता तो रुपेश यांनी आणि चांगलीपैकी पण फेक पाहतोय. अन्यथा चेंडू सीमा पार केला असता पण तो तसं काही झालं नाही आणि चेंडू थांबवताना मात्र इथे षटक संपलं गेलं आहे. तर एक धाव जरूर आली या चेंडूवर आणि षटक संपताना संघाची धावसंख्या पोहोचली 13वर. म्हणजे 15 धावांचं टार्गेट असताना 13 धावा आल्या, जरूर चांगल्यापैकी सुरुवात झाली. एखाद्या खेळाडूला मोठी इनिंग साकारावी लागेल, जर 73 धावा करायची आहेत तर एक मोठा खेळ चांगला करावा लागेल. जसं आपण पाहिलं असेल मग अशी मुकेश असतील किंवा आकाश असतील यांनी मोठी इनिंग साकारली आणि त्यात ते सागर नवीन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर, तर तसा खेळ इथे करावा लागेल. तर बिलोशी संघाकडे पाहतो आपण चांगले गोलंदाज आहेत, निश्चितच आता वापर होताना आपण पाहतो सागर यांच्याकडे चेंडू सोपवला गेला आहे. तो या नवीन षटकासाठी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहतोय. सुरुवात होणार आहे या खेळामधून आणि डावखुरी हाताचा गोलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज हे कॉम्बिनेशन पाहायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल. कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो की जेव्हा डावखुरी हाताचा गोलंदाज असतो त्यावेळेस फलंदाज पाठवला जातो तो डावखुरी हाताचा, आणि इथे मात्र ऑलरेडी आधीच डावखुरी हाताचा गोलंदाज आला होता, बॅट्समन आला होता, त्यामुळेच आता हे कॉम्बिनेशन मजेदार असेल. तर पहिला चेंडू इथे मात्र थोडासा उंचीने चेंडू होता. निश्चित फलंदाजांचा जर विचार केला तर कमी उंचीचा फलंदाज आहे आणि त्यांच्यापेक्षा मात्र हाईटने चेंडू थोडासा जास्त होता, तर तो कंट्रोल करणं कठीण झाला आणि चांगली सुरुवात इथे देतात डॉटने ते गोलंदाज सागर. तर धावसंख्या थांबती आतापर्यंत ती 13 धावांवर. 15च्या गतीने धावा इथे करायच्या त्या 73 धावा. तर नाईस बॉलिंग पाहिजे, कारण पॉवर प्लेमध्ये तुम्ही जेवढी चांगली गोलंदाजी कराल तेवढा नक्कीच फायदा चांगला होणार आहे. सध्या आपण पाहतो की चांगल्यापैकी जोड आहे सध्या ती धावांची आणि त्याचा जोरावर मात्र चांगल्यापैकी गोलंदाजी करू शकतात गोलंदाज. तर या षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा फसवलं जातंय गोलंदाजांनी कडून. चांगली गोलंदाजी
तर वाईटचा पंचांचा इशारा आलाय. अपील मात्र नक्कीच करू पाहिलं. एकच अपील पाहायला मिळालं, एस टी रक्षकांनीच केलं, बाकी कोणी त्याला लक्ष दिलं नाही किंवा साथ दिली नाही. पण तो चेंडू बराचसा बाहेर होता, त्यामुळे पंचांनी हे हेरलं आणि वाईट देताना एक वाईटची इशारा आलाय. तर धावसंख्या पोहोचले ती फलकावर आता 14 धावा. तर पुढच्या सामन्याची प्रॅक्टिस मात्र खूप इथे होऊ लागले. धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर संघ आज चांगल्यापैकी त्यांना माहिती की आज आपल्या सामना जिंकायचा ह्या आता निश्चय केला त्यांनी आहे. आणि पुढचा चेंडू चांगला फटका, अगदी इथे मात्र चेंडू थांबणार नाही तर सरळ सीमा पार जातोय. तर एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चौकार. मुर्शींच्या बॅटमधला आणखी एक शानदार चौकार पाहायला मिळाला. या सामन्यातला दुसरा चौकार आणि संघाची धावसंख्या पोहोचती आहे ती धावफलकावर 18 धावावर 18. बिनबाद 18 धावा फलकावर लागल्यात. 13 ते 14 धावा किंवा 15च्या आसपास जर धावसंख्या प्रत्येक षटकातून केली तर नक्की ही गती प्राप्त करता येईल आणि लक्ष गाठता येईल. परंतु सध्या आपण पाहतोय सागर देखील चांगला एक विचारपूर्वक गोलंदाजी करतायत या षटकामध्ये आणि या षटकातून टाकतील तो तिसरा चेंडू. इथे मात्र फुलटॉस आणि फुलटॉसवर इथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल सुटला. बघा रुपेश असताना देखील झेल सुटतोय. त्यांच्या हाताला लागून चेंडू सीमे पार षटकार. खराब प्रदर्शन इथं पाहायला मिळालं. अगदी सोपा झेल होता म्हणावा लागेल. ज्या ठिकाणी ते उभे होते तिथेच त्यांचा चेंडू आला होता, परंतु त्याचं लक्ष नसेल आणि त्यामुळे झेल सुटल्यानंतर त्याचा परिणाम पाहतो की षटकाराला आहे. आणि पटके कसे येतात, कशा प्रकारचे धावा येतात हे महत्त्वाचं नाही. खेळामध्ये धावा येणं महत्त्वाचं असतं. तेच काम मात्र आता सध्या मुसारने संघ करत असताना हा एक जीवनाचा लाभ घेतील. बघूयात ऋषिक त्यानंतर पुढे. परंतु सध्या मात्र धावसंख्या 6ने वाढताना जाऊन पोहोचलेली ती धावफलकावर 24-24. तर चांगल्यापैकी ही गती प्राप्त केली. धावांचं जर रिक्वायर्ड रेट पाहिलं तर चांगल्यापैकी चालतोय मैदानातला. आणि षटकातून आता पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा आखून चेंडू. इथे क्षेत्ररक्षक सतर्क आहेत. चेंडू चांगल्यापैकी थांबवत आहेत ते निखिल आणि त्यावर एक सिंगल धाव. यापेक्षा काही जास्त मिळणार नाही. एक धावेने धावसंख्येमध्ये देखील एक ने भर पडताना जाऊन पोहोचलेली धावफलकावरची धाव ती 25 धावा 25. 73 धावा करायच्या सामन्यामध्ये. निश्चितच हळू का होईना पावलं मात्र पुढे पडू लागलेत ते विजय दृष्टीने वाटचाल होताना ती मुस्तारणे संघाची. कारण मोठं लक्ष गाठायचं तर चांगल्यापैकी स्कोर तुम्हाला कायम ठेवावा लागेल. प्रत्येक षटकात विचार करावा लागेल. आणि त्याप्रमाणे मात्र हे दोन्ही फलंदाज विशेषतः ऋषीसारखा फलंदाज एक चांगल्यापैकी खेळ करतोय. आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार अशी त्यांची ही आतषबाजी आपण पाहतोय. आणि चांगला स्कोर उभा करत असताना वैयक्तिक खेळी त्यांची 23 वर जाऊन पोहोचलेली. तर संघाची धावसंख्या होते ते 25. तर साई खेळतात एक धावेवर एक अतिरिक्त धाव. अशा एकंदरीत 25 धाव फलक लागल्या गेल्यात. आणि त्यानंतर या षटकातून प्रथमच सामना करतील ते सागरांच्या गोलंदाजीला पुढे ते साई यांचा माझा एक चांगला फटका. इथे मात्र चेंडू बघूया किती उंचीने किती लांबीने पुढे जातोय. आणि हा झेल पुन्हा एकदा सुटला. तिथे हवाने पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये आला. थोडंसं म्हणायला लागेल हार्ड कॅच थोडंसं होता तरी देखील मात्र झेल घेणं गरजेचं होतं. कारण विकेट मिळवणं गरजेचं आहे. यावेळेस प्रियेश पाटील यांच्याकडून ही चुकी होतीये आणि त्यामुळेच आणखी एक जीवदान लाभलं. यावेळेस साई यांना हे जीवदान लावताना संघाची धावसंख्या आता पोहोचते ती मात्र 26 वर 26. तर अशी ही जीवदान संघाला कधी कधी महाग ठरतात. आणि या षटकातला आता शेवटचा चेंडू आहे. सागरांची खूप मेहनत आपण बघतो या सामन्यातली ज्या षटकातली ती थोडीशी व्यर्थ गेली आहे. कारण 2 जीवदानं दिली गेली ती दोन्ही गोल फलंदाजांना. आणि त्यामुळे थोडीशी हताश झाली ती. कारण गोलंदाजाला नेहमीच अपेक्षा असते की क्षेत्ररक्षकाकडून चांगलं काम व्हावं तरच आपला देखील उत्साह वाढतो. हा गोलंदाजांचा हुरूप वाढतो. त्यात कुठेतरी नक्कीच हे मनाला चलत असेल परंतु हरकत नाही. तरी देखील चांगली गोलंदाजी आपण पाहतो षटकात सागरांची. पुढचा चेंडू यावेळेस थोडंसं गती कमी ठेवली होती आणि त्यावर फलंदाज फटकवण्याच्या जातात चेंडू वाटतं बॅट हलकीच कडे गेला तर मागे आहे की ज्यावर एक धाव आणि षटक संपलं गेलं ते दुसरं. तर पॉवर प्ले संपलं गेलंय आणि पॉवर प्ले संपत असताना संघाची धावसंख्या पोहोचते फलकावरती 27. तर प्रियेश पाटील यांचं मात्र दुसरं षटक सुरू होते मैदानातून. आपला कोटा मात्र पुढे करण्यासाठी सज्ज असतील आणि संघासाठी तिसरं षटक सुरू होत आहे. तर बघूयात पहिल्या षटकात त्यांना निश्चितच थोडासा चोप बसला होता. 13 धावांची खर्ची झालेलं षटक होतं. आणि आता पुन्हा एकदा मात्र याच्यावर हल्ला करण्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवर पूल आणि पूल सक्सेसफुल ब्युटिफुल अँड पॉवरफुल षटकार. अतिशय जबरदस्त फटकेबाजी करतात ऋषी सारखा फलंदाज या सामन्यातला तिसरा षटकार ठोकलाय.
तर विशाल गरे साहेब इथे उपस्थित आहेत निंबोली गावावरून, त्यांचं देखील आपण शब्द फुलांनी स्वागत करूयात आणि विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक मंचावर येऊन स्थानापन्न या स्पर्धेबद्दल भगवाकडे आपलं हार्दिक हार्दिक सुस्वागतम आणि सुस्वागतम. तर नुकताच षटकाराला आणि संघाची धावसंख्येला आधी आकार येतोय. धावसंख्या पोहोचली फलकावरती 33 वर 33. हवा देखील त्याचा परिणाम वाहते. निश्चितच उजव्या डाव्या हाताच्या फलंदाला मात्र फायदेशीर होऊ शकेल. तर षटकातून आता दुसरा चेंडू अकुट टप्प्यात यावेळेस मात्र बॅकफुटला गेला आणि चांगल्यापैकी चेंडूमध्ये पंच केला गेला आहे आणि चेंडू बहुधा सीमा रेषेकडे जातोय, पण तो तिथे थांबवला जातोय तो डीपवरून आणि तोपर्यंत फलंदाज इथे सहजतेने 2 धाव मिळत आहेत. साई मात्र नक्कीच त्यांना साथ चांगली देत आहेत, पण पाहतो की जास्तीत जास्त स्ट्राईक कशी राहील ऋषीला तेच पाहत आहेत आणि त्यामुळे ऋषींनी अगदी त्या धावांचा चांगल्यापैकी मात्र पाठला करताना संघाची धावसंख्या नेली आतापर्यंत ती 25 वर 25. पण हे टेक्निक या गोलंदाज खेळाडूचा फलंदाज अतिशय चांगल्यापैकी खेळ करत असताना आपण पाहतोय ते ऋषी. पुढचा चेंडू देखील गॅपचा फायदा घेताना चेंडू अगदी स्टिअर केला गेला थर्ड मॅच मध्ये तिथे स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत जाताना आपण पाहतोय आणि चेंडू निघून गेलाय पाठीमागे तो सीमा रेषा पार. तर समोरच्या गाड्या जरा जे अवजड वाहन जातात रस्त्यावरून त्यांना थोडा जागा मोकळी ठेवा. प्रत्येक बाईक धारकाला काही म्हणजे 4 व्हीलर असतील त्यांनी कृपया याची नोंद घ्या की रस्ता का एजा करणाऱ्या मोठ्या वाहनांना चालू ठेवायचंय. आपण आपली वाहनं खाली लावा, बरीच जागा मोकळी आहे, नाहीतर आपल्या गाडीला टक्कर लागू शकेल मोठ्या वाहनाची, याची काळजी घ्या. तर आतापर्यंत पाहिलं तर धावसंख्या पोहोचले फलकावरती 39 धावा 39 आणि पुढचा चेंडू देखील मोठा फटका, आणखी एक षटका बेल जबरदस्त फटके बोलत होती मात्र आणि याचा परिणाम पाहतो की फलंदाज त्याचा फायदा घेताना सरळ षटका ठोकून दिला गेलाय. तर धावसंख्या पाहता पाहता जाऊ पोहोचले 45-45. आता मात्र ऋषी वगैरे कडाडतात, बरसतात, गरजतात या सामन्यावर. जबरदस्त फलंदाजी. तर नाबाद 43 वर खेळत आहेत सध्या. धावसंख्या आपण पाहतोय सध्या फलकावर जाताना ती 45 आणि म्हणजे विचार जर केला तर 23 आणि 5 28 धावांची गरज राहिली आहे ती सामना जिंकण्यासाठी. आणि आता एकंदरीत विचार केला तर 14 चेंडू खेळ बाकी राहिला शिल्लक. 14 चेंडू आणि 28 धावा. बघा सामना जवळ आणलाय तो मुसळणे संघाने. प्रत्येक चेंडू 2-2 धावा करायची इथे आहे, तर निश्चितच सामना जिंकू शकतात. तर तो हे बघूयात इथे अर्धशतक होईल का असा खेळाडूचं ऋषी यांचं. आतापर्यंत नाबाद 43 धावांची भागी खेळी करतायत मैदानातून आणि भागीदारी देखील मोठी झाली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा थांबून खेळत तिकडे शतषक थोडे मागे तसं पाहून फलंदाजाने लगेचच 1 धाव पूर्ण केली आणि 1 धाव घेत असताना धावसंख्या पोहोचते ती धाव फलकावर 46 धावा. मला वाटतं इथे सूरज पाटील थोडेसे निश्चितच टेन्शन मध्ये आलेत. आपला गावचा संघ थोडासा दबावाखाली खेळतोय मैदानातून आणि हे टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय त्या मैदानातलं. तर या दरम्यान धावसंख्या पोहोचते फलकावरती 46 धावा. तर निश्चितच या षटकातून पुढचा चेंडू इथे मात्र साई देखील आपल्या प्रभावित करतात. पुढच्या चेंडूवर ते बाद होतील का बघूयात आणि झेल टिपला गेला त्यांचा, कारण थोडासा चेंडू सीमा रेषेवर झेलला गेलाय आणि त्यामुळे पहिली सफलता इथे मिळते. पहिला गडी बाद करण्यामध्ये यश आलं प्रियेश पाटील यांना. तर 1 गडी बाद बराच उशीर झाला पहिली विकेट मिळवण्यासाठी आणि धावसंख्या फलकावर पाहिली तर 46 वर 1 गडी बाद होतोय तो संघाचा. 12 चेंडू आणि 27 धावा. तर इथे षटक संपलं गेलं ते तिसरं आणि अजूनही 12 चेंडू बाकी राहिला. या 12 चेंडू तो 27 धावांची गरज आता विजयासाठी. निश्चित सामना जवळ केलाय, परंतु आता बघूयात नवीन फलंदाज आलेत साई बादल्यानंतर ते रुपेश आणि रुपेश जे अष्टपैलू खेळाडू आहे ते ऑलराऊंडर खेळाडू आहे या संघाचा, म्हणून त्यावर निश्चितच जबाबदारी असणार आहे की चांगली बॅटिंग ऋषीच्या साथीला करावी. कारण ऋषी एका चांगल्या वेळेला पण करतोय, चांगला खेळ करत असताना आता 43 झाले, कारण की याच्या 2 एक वाईट 3 आता त्यांनी मगाशी काढली ना. तर 43 वर खेळतात ते ऋषी आणि बघूया या स्पर्धेमधून तिसरं अर्धशतक होईल का. कारण आतापर्यंत 2 अर्धशतक आपण पाहिली होती. काल 1 अर्धशतक होतं आणि परवाच्या दिवशी 1 अर्धशतक लागलं होतं या स्पर्धेमध्ये. आज मात्र ही संधी असेल अजूनही 7 धावा करायचे आहेत तर ऋषी यांना अर्धशतक लागवण्यासाठी, परंतु संघाचं त्यांना प्राधान्य पाहावं लागेल. संघाला विजय कसा मिळेल याकडे लक्ष ठेवलं वैयक्तिक कामगिरीपेक्षा. कारण आता जे चेंडू राहिले ते 12 आणि 12 चेंडूत करायच्या 27 धावा. तर जवळपास 13.50 ची गती ठेवावी लागेल प्रत्येक षटकामध्ये, तरच हे लक्ष पार करता येईल. आणि सर्वांचं लक्ष लागलंय ते ऋषी यांच्या खेळीवर, कारण आतापर्यंत त्यांनी संघाला चांगल्यापैकी स्थितीत आणलंय आणि इथून जर सामना जिंकला तर निश्चित त्याच खेळीचा फायदा संघाला मिळू शकतो.
परंतु नवीन षटकार सुरुवात करतात तिथे गोलंदाज सूरज. पहिला चेंडू मिस टायमिंग झालाय, परंतु बघूया चेंडू कुठे जातोय आणि त्यावर शतक देखील मेहनत करतायत आणि हा चेंडू सुटल्यानंतर फलंदाजांनी लगेच बघितलंय की दुसरी धाव होऊ शकते आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र फलंदाज इथे धावताना आपण पाहतोय आणि खराब फेक मात्र खराब झाली होती आणि त्याचा परिणाम पाहतो की इथे फलंदाज बाद होता वाचले आहेत. तर 2 धावा लगेचच वाढल्या गेल्या संघासाठी आणि या 2 धावांनी संघाची धाव संख्या पोहोचते पलकावरती 48 धावा 48. निश्चितच नशीब कर्तृत्वाला साथ देत आणि निश्चितच कर्तृत्व मोठं सध्या आपण पाहतोय ऋषींचं की सगळ्यासाठी एकच धाव मला वाटतं घेतली गेली. पंच ओके. तर नियमाप्रमाणे की दोन्ही खेळाडूंनी क्रीज सोडायचं असतं आणि त्यामुळे चेंडू लावला तर स्टंपला, त्यामुळे एकच धाव असेल लक्षात घ्या. तर नियम खूप कडक असतात, अनेकांना ते माहिती नसतात आणि या दरम्यान फलंदाज एकच धाव असेल, एक धावेने धाव संख्या पोहोचले फलकावर ती 47 धावा 47. तर अजूनही पण पाहतोय 26 धावांची गरज आहे सामन्यामध्ये. 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. तर या षटकातून सूरज यांचा पुढचा चेंडू सामना करतील तर रुपेश आणि इथे मात्र स्विंग आणि बेस टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी उसळी घेतली होती, सरळ चेंडू हाईट झाला होता आणि सरळ निघून गेला एसटी मागे डॉट स्वरूपात. तर विजय पटाला हे देखील येतात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी त्याची हजेरी इथे असते या स्पर्धेमध्ये. आज ते प्रमुख मान्यवर म्हणून सुद्धा आलेत, आपल्या संघासाठी आलेत. ओम साई निंबोली संघासाठी एक खेळाडू म्हणून सुद्धा आपण त्याचं आपण हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम आणि सुस्वागतम. तर भूपेंद्र भोईट आपल्याला विनंती असेल की आपण मंचावर या आणि आपण या पाहुण्यांचं स्वागत करतोय. विजय पटाळा आपण होता एक जबरदस्त डॅशिंग नेतृत्व नेहमीच खेळाला प्राधान्य देत असतात. आज त्यांचं इथे आगमन आणि त्यांचं आपण स्वागत लगेचच करतोय मंचावरून. तर विजय आपण यापुढे थोडंसं आपलं स्वागत आम्ही इथे करतोय. विजूभाई तर इथे फलंदाज बाद झालेत. तर विजय पटाळा आपण म्हणतो खरोखर क्रिकेटला नेहमीच एक वेगळा ते उत्साह दाखवत असतात आणि त्यांचं स्वागत आपण करण्यासाठी मात्र विनंती करतोय भूपेंद्र भोईट सरांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं इथे खास आपल्या या मंडळाच्या वतीने मात्र आपण स्वागत करतोय. सुस्वागतम वेलकम आदरणीय सन्माननीय विजयजी पटाला, आपलं खूप धन्यवाद. विशाल ना आणि यानंतर पुढचे जे पाहुणे आहेत विशाल आपण यायचंय मंचावर. तर त्यांच्या हस्ते मात्र आपण आणखी एक पाहुण्यांचं इथे स्वागत करणार आहोत मंचावरून. काय नाव रे? नाही ते पाहुणे तर स्वतः मात्र आपण पाहतोय इथे निखिल भाऊंना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण विशाल सरांचं इथे स्वागत करावं. त्यांना देखील या सन्मानपूर्वक सन्मानाचा आपण सन्मान करतोय. या मंचावर त्यांचा देखील आदरातिथ्य केलं जात आहे आणि खूप खूप धन्यवाद. आपल्याला सुद्धा आपण वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं देखील आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने खूप खूप स्वागत, खूप खूप धन्यवाद. तर आता मात्र नक्कीच सामना थोडंसं कठीण होऊन चाललेला तो मुसाणी संघाला, कारण धाव संख्या 47 थांबली गेले. 2 विकेट तर इथे गेल्यात संघाच्या आणि आता मात्र फटकेबाजी करत राहायला गेला. दरम्यानला पण चेंडूवर फलंदाजांना धाव काही करता आली नाही आणि एक चेंडू डॉट होतोय षटकामधला आणि धाव संख्या आता स्थिर आली. आतापर्यंत ऋषीने खूप चांगली बॅटिंग केली होती, परंतु त्यानंतर मात्र संघ मागे पडतोय आणि पाहता पाहता षटकात चेंडू संपलेत एकंदरीत किंवा हे षटक संपलं गेलं ते चौथं आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी राहिला शिल्लक. 1 ओव्हर 26 धावा. तर 1 ओव्हरमध्ये आता 26 धावा करायच्या आहेत. बघा सामना कुठे होता आणि कशा प्रकारे वळवला तो या षटकामधून आणि चांगल्यापैकी मात्र कमबॅक मिळवलं जात आहे ते बिलोज संघाने. एकच धाव दिली गेली.
का? कारण 6 चेंडू त्यासाठी तर बाकी आहेत सामन्यात. विजय तर थोडंसं कठीण होऊन राहिलं आहे, परंतु आपल्या संघासाठी एक वैयक्तिक कामगिरी त्यांची होऊ शकते या मैदानातली. ते अजूनही जर 6 धावा केल्या तर 50 लागेल. आजच्या स्पर्धेतली तिसरी 50 म्हणता येईल. तर या षटकातला सुरुवात होता पहिला चेंडू आणि या मात्र शरीराचा चेंडूने वेध घेतला. चांगली सुरुवात मात्र गोलच करतात आम्ही पाहतोय. पण या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात मोहितींची, अगदी मोहित करणारी सुरुवात बिलोशी संघासाठी होताना. 5 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. 26 धावा करायच्या आहेत, परंतु इथे 5 चेंडू जे शिल्लक आहेत बघूया. 5 चेंडूवर 6 धावा करून आपला मोहित इथे याच्या विरोधात ऋषी आपले अर्धशतक लगवतील का, हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय मैदानातून. इथे मात्र बाउन्स करण्याचा प्रयत्न, एक चेंडू वाईड स्वरूपात हाताळला गेला आणि त्यामुळे एक अवंतर चेंडू वाटतो. एक अवंतर धाव वाढते संघासाठी. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली फलकावरती 48. आता 25 धावांची अजून आवश्यकता आहे. ती 5 चेंडूवर 5 चेंडू 25 धावा. निश्चितच हवेचं रूप पाहिलं तर अगदी अनुकूल आहे तो डावख्याच्या फलकासाठी आणि याचा फायदा उचलायला पाहिजे. मला वाटतं ती ऋषीने आता तुमची जी मेहनत आहे संघासाठी ती मेहनत व्यर्थ जाता कामा नये. अजूनही 5 चेंडूत 25 धावा, मात्र आपलं अर्धशतक लागवण्यासाठी आता अजूनही त्यांना 6 धावांची गरज आहे. एक मोठा षटकार जर टोकला तर 50 धावा इथे पूर्ण होतील. तर मोहित देखील त्यांना बाद करण्यासाठी असूसलेले आहेत आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताला लागत फलंदाज पुन्हा एकदा बीट केलं जात आहे. थोडंसं शरीराचा चेंडूने वेध घेतला आहे आणि धाव काही घेतली. त्यांना माहिती की आता आपण विजयी तर होणार नाही. आपला संघासाठी थोडंसं बरंच आता अंतर पार झालंय किंवा जो डिस्टन्स पाहतोय गोलंदाजीमध्ये आपण पाहिला असेल चेंडू आणि धावांचं अंतर खूप वाढत गेलं आहे. अशा वेळेस मात्र आपण आपली कामगिरी करत राहिलं पाहिजे आणि त्यामुळे आता शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडूत बघूया 6 धावा करतील का ते आपल्या अर्धशतकासाठी. कारण आता आपल्या संघासाठी तर खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु आता संघ विजयापासून आता दूर चालला आहे. अजूनही 25 धावांची आवश्यकता आणि 4च चेंडू तर राहिले आहेत. परंतु या षटकातून तिसरं चेंडू टाकण्यासाठी मोहित आणि हा चांगला फटका. इथे मात्र बघूया आता 50 होऊ शकते आणि अशा प्रकारे मात्र 50 धावांचा नाबाद खेळी होतोय. 5वा षटका ठोकला या फलंदाजाने आणि या स्पर्धेतली आता आपण पाहतो की ही तिसरी 50 लागली गेली. दुसऱ्या दिवशी एक 50 लागली, काल एक 50 लागली, आज एक 50 लागली गेले. अशा 3 दिवस सततरित्या मात्र 3 50 आपल्याला पाहायला मिळाल्या आणि ऋषी यांचं देखील इथे आपण अभिनंदन करूयात. खूप सुंदर खेळ करताना 19 चेंडूमध्येच 5 षटकार 3 चौकार अशी आत्मविश्वासी करताना मात्र या खेळाडूने 50 धावा पूर्ण केल्यात आपल्या खेळामधल्या आणि या स्पर्धेतले एक चांगली 50 म्हणजे अर्धशतक लगवलं गेलं तर निश्चित या सामन्यात हे वैशिष्ट्य राहणार आहे. भले बिलोशी संघ या सामन्यात आता आगेकूच करतोय, चांगल्यापैकी हुकूमत गाजवली आहे. पुढचं एक शिक्कामोर्तब करायचं आहे. अजूनही पुढचे 3 चेंडू टाकताना या षटकातला पुढचा चेंडू. तर यावेळेस नाईस बॉलिंग. इथे मात्र दिशाहीन चेंडू ठरतोय आणि धावसंख्या आता संघाची होती ती बरोबर 55 धावा 55. मगाचं षटक जे चांगलं गेलं ते जर गेलं असतं तर निश्चित सामन्यात अजून जिवंतपणे राहिला असता. परंतु आता मात्र क्रिकेटमध्ये अनिश्चित असते आणि म्हणूनच क्रिकेटला अनिश्चित खेळ म्हटला जातो. यासाठीच कधी काय घडेल. एक चेंडूवर तुम्ही षटकार मारू शकता, पुढच्या चेंडू फलंदाज बाद होऊ शकतो, 0 धावा येऊ शकते, असं काही होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला ठोसपणे सांगता येत नाही की काय घडेल. पुढच्या चेंडूवर देखील आणखी एक फटका आणि षटकार. 6वा षटकार मला लागला. 56 धावांची खेळी करतो पण तो मैदानात फलंदाज आणि संघाची धावसंख्या पाहतोय जाताना ती तब्बल 61 वर 61. अजूनही आपण पाहतो की धावा करायच्या आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि 2 चेंडूमध्ये करायच्या धावा त्या 12 धावा. म्हणजे सामना अजूनही कव्हर होऊ शकतो. 2 चेंडूत 12 धावा होऊ शकतात. बघा सामना अगदी कुठे आहे. सामन्याचं चित्र प्रत्येक वेळेस बदलत राहिलंय आणि त्यामुळेच अजूनही मात्र सामना कोणी जिंकलं नाही कोणी हारलं नाही. अशा वेळेस दोन्ही संघांना 50-50 संधी राहणार आहे. सामन्यात अगदी मॅच विनर खेळून मैदानात ऋषीसारखा फलंदाज फटकेबाज फलंदाज मैदानात टिकून येतो तोपर्यंत अशा संघाच्या नक्कीच पल्लवीत असतील की आम्ही सुद्धा सामना जिंकू शकतो. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 2 मोठे षटकार आवश्यक आहेत. आता 12 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर बॅटिंग आपण पाहतो ऋषींची. या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळ पाहायला मिळाला, सर्वोत्तम बॅटिंग पाहायला मिळते. कसं हायस्ट स्कोर आता आपण करतोय हा फलंदाज करताना आपण पाहिलं असेल. जो पहिल्या दिवशी 50 लागली होती 51 धावांचा हायस्ट स्कोर होता तो आज मोडीत काढला गेला तो या फलंदाजाने आणि 56 धावांचा खेळ करता येतात सध्या आपल्या वैयक्तिक खेळीमधून. तर आता बघूया आता 12 धावांची आवश्यकता 2 चेंडूमध्ये आणि हा चेंडू सीमेरेषे बाहेर होतो बघायचं मात्र षटकार अतिशय मजा येईल तर सामन्याला. शेवटचा चेंडू बाकी राहिला शिल्लक आणि घाम मात्र गावा लागत तो बिलोशी संघाला. कौतुक करणारी कामगिरी
आणि सरांच्या फासल्या फासफूस होऊ लागल्या आता मैदानातून. कारण नेहमी ते बोलत असतात फासल्या फासफूस. आता त्यांच्याच परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आता संघासाठी, कारण त्यांचा गावचा संघ आपण होतो मैदानात. तर बिलोशी संघ अगदी पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय. अजूनही पराभव जरी झाला नसला तरी देखील आता चिंता वाटू लागली संघाला, कारण शेवटचा चेंडू बाकी आहे आणि 6 धावांची आवश्यकता. सर्व खेळाडू अगदी बाउंड्री रेषेवर आता थांबवले गेलेत षटकार रोखण्यासाठी. आणि बघूयात काय घडेल काय बिघडेल सामन्यातून. सर्वांची नजर लागली अंतिम चेंडूवर आणि ऋषीसारखा फलंदाज अगदी देखील कष्ट घेतोय, मेहनत करतोय सामन्यावर. एक फक्त चांगला चेंडू त्याचा षटकार टोकायचा त्याला संघाला विजयासाठी, कारण भलं मोठं आव्हान आहे 73 धावांचं. ते मात्र चेस करण्याचा प्रयत्न ते करतायत आणि अंतिम चेंडू आता कंपल्सरी षटकाराची आवश्यकता आहे. आणि मात्र यावेळीचा चेंडू बघूया काय घडेल. ते फलंदाज मात्र बाद झाले. ती या चेंडूवर देखील षटकाराचा प्रयत्न त्यांचा अपुरा थोडासा राहिला आहे. आणि त्या नक्कीच जबरदस्त ही खेळी पण पाहिली असतील ऋषींची. या स्पर्धेतली सर्वोत्तम खेळी झाली आणि मुसळणे संघाला नक्कीच मात्र जरी पराजय झाला तरी अगदी मनोज जिंकलेत या खेळाडूंनी. ऋषींचं खूप सुंदर बॅटिंग मात्र इथे संपुष्टात आली. तर राहुल शेळके सरांकडून इथे बक्षीस आलेला 50 गुगल पे वरून त्यांना बक्षीस दिले जात आहे. ते राहुल यांच्या 50 बद्दल अतिशय जबरदस्त धन्यवाद सर आपला. तर 62 धावांची सुंदर खेळी साकारली गेली. ती या स्पर्धेतली सर्वोत्तम खेळी मिळावी गेला ऋषींच्या हातून घडली, त्याच्या बॅटमधून घडली गेली. 8 षटकार आणि 3 चौकार निश्चित त्यांनी धावा केल्यात. त्या 62 धावा मात्र ते बाद झाले आणि या स्पर्धेत सर्वोत्तम खेळ त्यांनी केला एका वैयक्तिक खेळीमधला. त्यामुळे त्यांचं आम्ही खास इथे अभिनंदन करतोय. खूप खूप आपलं स्वागत आम्ही करू, त्याचबरोबर आपल्याला अभिनंदन करू, आपल्या संघाचं देखील अभिनंदन की चांगलं तुम्ही फायटिंग केली या सामन्यामधून. 73 धावा हे सोपं काम नव्हतं, ते मात्र अगदी अतिशय जबरदस्त मात्र निभावलं. आणि बिलोशी संघाने मात्र इथे बाजी मारली या सामन्यातून. तर 5 धावांनी त्यांचा विजय होतोय, त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. आणि जाऊयात पुढच्या फेरीमध्ये त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन. परंतु यानंतर जो पुढचा सामना असेल धर्मवीर प्रतिष्ठान आंबेडकर आणि दिनकरपाडा, आपण लगेच लाईनअप होऊन जायचंय मैदानामध्ये, कारण या स्पर्धेची ही शिस्त आहे. आणि यानंतर धावतो विनायक करण्यासाठी सूरज पाटील आपण यायचंय मंचावर. तर या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच जो अर्थातच द्यावा लागेल, कारण विजेत्या संघाला आपण मॅन ऑफ द मॅच देतो आणि त्यामुळे मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. कमी बॉलात कोणी केलं जास्त. तर या सामन्याचा सामनावीर शिल्पकार ठरलाय तो आकाश सारखा फलंदाज आकाश पाटील आपण यायचंय मंचावर. अतिशय धुवाधार फलंदाजी त्याच्या हातून झाली आणि या सामन्यातली, आणि एका सुंदर खेळ करून त्यांनी संघाला मोठी इनिंग साकार करून दिली. त्याबद्दल या खेळाचा ठरलाय तो मॅन ऑफ द मॅचचा हा किताब त्यांना दिला जातोय. आणि विशाला यांना विनंती